नमस्कार. आजचा विषय दुकान बंद पडण्याच्या आधी त्याने एक विचित्र निर्णय घेतला. रात्री 11:30 वाजले होते. दुकानाचा शटर अर्धवट खाली होता. टेबलावर 3 गोष्टी होत्या. बँकेचे EMI नोटीस, 2 महिन्याचे पेंडिंग सप्लायर्स पेमेंट आणि एका मोठ्या ग्राहकाचा मेसेज. "सर, पुढच्या महिन्यापासून आम्ही दुसऱ्या वेंडरकडून माल घेणार आहोत." त्या माणसाने फोन खाली ठेवला. 5 वर्ष व्यवसाय करून पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या दुकानात परका असल्यासारखं वाटलं. बाहेरून बघितलं तर सगळं ठीक दिसत होतं. Instagram पेज ॲक्टिव्ह, काही रील्स व्हायरल, ऑफिसमध्ये नवीन फर्निचर. लोक म्हणायचे, "वाह! बिझनेस मस्त चाललाय." पण आतून कॅश फ्लो तुटलेला, टीम कन्फ्युज्ड, कस्टमर रिपीट नाही आणि मालक सतत एक्झॉस्टेड. सगळ्यात धोकादायक गोष्ट काय होती माहीत आहे? तो खूप बिझी होता, पण मजबूत होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा एक जुना मित्र दुकानात आला. तो मित्र सोशल मीडियावर फार दिसत नव्हता. ना मोठे मोटिवेशनल कोट्स, ना लक्झरियस फोटो. पण त्याचा बिझनेस शांतपणे वाढत होता. त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला, "तू रोज बिझनेस चालवतोस, पण बिझनेस मजबूत कधी करतोयस?" त्या एका प्रश्नाने सगळं शांत झालं. कारण बहुतेक बिझनेस ओनर्स एक मोठी चूक करतात. ते रोज ऑर्डर्स हँडल करतात, पेमेंट्स फॉलो करतात, स्टाफ मॅनेज करतात, मार्केटिंग करतात, पण सिस्टम बिल्ड करत नाहीत. त्यांना फास्ट ग्रोथ हवी असते, क्विक सेल्स, क्विक प्रॉफिट, क्विक सक्सेस. पण बिझनेस म्हणजे इन्स्टंट नूडल नाही. स्ट्रॉंग बिझनेस दिसायच्या आधी ते इन्व्हिजिबल पद्धतीने बिल्ड होत असतं. त्या माणसाने पुढचे काही महिने एक वेगळाच निर्णय घेतला. त्याने अननेसेसरी खर्च बंद केले. कस्टमर कंप्लेंट पर्सनली स्टडी केल्या. दर रविवारी नंबर्स रिव्ह्यू केले. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं आणि रोज सकाळी 1 तास फक्त बिझनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी ठेवला. सेल्स लगेच वाढला नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत. कोणी म्हणालं नाही, "वाह! तू बदललास." पण हळू काहीतरी बदलायला लागलं. कस्टमर रिपीट होऊ लागले. स्टाफ काल्मर झाला. मिस्टेक्स कमी झाल्या. कॅश फ्लो स्टेबल होऊ लागला. आणि एक दिवस त्याच मोठ्या ग्राहकाने परत कॉल केला. "सर, तुमच्यासोबत काम करताना क्लॅरिटी मिळायची. पुन्हा काम सुरू करूया का?" आणि गंमत बघा, लोकांना वाटतं अचानक बिझनेस ग्रो झाला. पण अचानक काहीच झालं नव्हतं. रूट्स आधी बिल्ड झाले होते. हेच बहुतेक एंटरप्रेन्युअर्स समजत नाहीत. बिझनेसला सर्वात जास्त नुकसान कॉम्पिटिशन करत नाही, इम्पेशन्स करतं. कारण इम्पेशंट लोक सतत डिरेक्शन बदलतात, शॉर्टकट शोधतात, कंपॅरिझनमध्ये अडकतात आणि कन्सिस्टन्सी हरवतात. स्ट्रॉंग एंटरप्रेन्युअर्स वेगळं काय करतात माहीत आहे? ते बोरिंग गोष्टी रिपीट करतात. फॉलोअप, सिस्टम इम्प्रूव्हमेंट, कस्टमर अंडरस्टँडिंग, फायनान्शियल डिसिप्लिन, टीम कम्युनिकेशन. शांतपणे, कोणी बघत नसतानाही. आणि हेच कंपाऊंडिंग इफेक्ट नंतर बिझनेसला पॉवरफुल बनवते. कारण शेवटी मार्केट एकाच गोष्टीसाठी पैसे देते, रिलायबिलिटी. आज खूप लोक कंटेंट तयार करतात, पण कमी लोक कॅपॅबिलिटी बिल्ड करतायत. आणि फ्युचरमध्ये सर्व्हाइव्ह कोण होणार? ज्यांनी स्वतःला क्वाइटली व्हॅल्युएबल बनवलंय ते. म्हणून आज रात्री एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही फक्त बिझनेसमध्ये काम करताय की बिझनेस मजबूतही करताय? धन्यवाद.